आता हे धरलं का तुम्हाला दाखवूया. धरतंय आणि इथे आमच्याकडे गाडी पुसायचं काम चाललंय. जेवण दिलं का? जेवण नाही, नाश्ता आहे, ते खा. अशी छोटीशी अशी पिशवी एक आहे, बॅग. कावळा ओरडतोय का दुसरा कुठला बघतो? कावला कोण नाहीये. हा कावळाच आहे, कावळाच आहे. मगाशी वेगळा ऐकतो आवाज. शेरू मग पहिल्यांदा ऐकतो ना, तर म्हटलं कसलं आहे काय माहिती. बघा या झाडावरती कावळा बसलेला आहे आणि कावळ्यांचा आवाज खूप महिन्यानंतर ऐकलाय, त्याच्यामुळे आम्हाला असं जरा वेगळं वाटलं. तर शेरूनी पण ऐकलं ना, तर शेरूला वाटलं कोण आहे काय नाही. बघा यांची मस्ती मारामारी चालली. हे बघा, हे बघा. हे शांतरा, जरा शांतरा. तो कोण आहे बघ जा. ना कोण आहे बघ, कोण आहे बघ, कोण ओरडते बघ जा. तो गेला होता या झाडकीमध्ये बघायला की कसला आवाज येतोय. दोघं पण गेले होते. कोण आहे रे? वरती वरती बघ कोण आहे त्या झाडावरती. जा खेळायला. अजिबात त्या आड्याच्या बाहेर गेले नाहीत दोघं जण. उठल्यापासून एकटेच आपले घुटमळत आहेत. शेरूला नाही जायचं बाहेर, वाघ्याला जायचं, पण वाघ्या एकटा काय करेल. बघ कोण आहे, बघ कोण आहे. त्याचं लक्ष बघा कसं वरती शेरूचं. ह्या ना समोर बसल्या आंब्याच्या झाडावरती, दिसत नाही पण तो. हे असं कावळं दिसलं की आम्हाला नवल वाटतं ह्या गोष्टीचं. चला आज जायचं आहे. कुणालच्या बाबांना लवकर बाहेर जायचं, त्यांना भाडं आहे त्यांचं, त्याच्यामुळे त्यांची जायची तयारी चाललेली आहे. मस्त असं वातावरण, थंडगार, थंडी चालू झालेली आहे परत. थंडी दुपारी गरमी असते 10च्या नंतर आणि सकाळची थंडी असते. ह्या दोघांना काय बाहेर जायचं नाही. झाली पेटली चूल. मग आज पाणी अगोदर तापत ठेवलं लगेच, पण त्यांना जायला पण उशीर नको. कावळा ओरडतोय ना, ते सारखे तिकडे धाव घेतात. इकडे शेरू, इथे नको त्रास. हा नुसता अंगाशी असतो जास्त करून. त्रास देतो म्हणून बसला की बसणार नाही. तर पाईप लावून घेऊया ना पहिला, परत हे पण पाणी पण येणार आहे. परत घाई गडबड होईल. जरा वेलींना पाणी घालून त्याचे पटकन आपलं जे रोजचं काम आहे ते काय चुकत नाही, ते करायचंच आहे. एकच कावळा आहे पण कसला ओरडतो ना. 2 फुलं आलेत. मला नाही जमत ते. तुला काय जमत? तू कर ना, तुझ्या हाताला यश आहे, माझ्या हाताने नाही होत. आलंय. चल मग चल करूया तर पटकन. चला तुम्हाला पण दाखवते. ही बघा, ही आपली भोपळ्याची वेल आता सुटत चाललेली आहे. पुढेच फुलं आलेली. हां, फळाचं फूल पण आलं आहे, दोन्ही फुलं आलेले आहेत. तर परागीकरण करतात कुणालचे बाबा. ते हां तिकडे बघा आहे भोपळ्याचं फूल. तिथे पण काठी लावायला पाहिजे त्या वेलींना, ऐकलं का? ती वेल पण सुटत चालली. सकाळी उठल्या ना बागेत आल्याशिवाय आम्हाला करमतच नाही. म्हणजे आज असा विचार केलेला की याला जायचं आहे, तर आधी बागेत नको जायला, पण काय ते पाय आपोआप वळतात, काय करणार. हे बघा, हे आपलं फळाचं फूल आहे. फूल बघ काय मोठं आहे रे. मागच्या साईडला बघा फळ दिसतंय मागच्या साईडला. आता हे असं परागीकरण मस्त फुलपाखरं नसली ना का असं हाताने करायचं, होतं परागीकरण. बांधून ठेवायचं. बांधून कशाला ठेवायचं? चालेल ना, खुल्लं ठेवलं तरी पण. पाखरं नाही तिथे, किडे मकोडे नाही ते फूल फेकू नको, इकडं देते त्या ह्याच्यातच टाक, खत म्हणून काय म्हणून त्याचं. झालं. चला आता हे धरलं का तुम्हाला दाखवूया. धरतंय नाही धरतंय ते दाखवेन पुढच्या 1-2-4 दिवसात माहीत पडेल आपल्याला. लगेच कळतं ते फळाचा आकाराने वाढत जातो, आपल्याला माहिती पडते. आणि नसेल होणार ना तर बहुतेक होतंच ना, पण
होतं 100% होतं. हा होतंच ते हाताने केलेलं. होतं फक्त इकडे किडे मकोडे कधी खातात ना. हा तेव्हा जरा हे होतं बस. तुला आकडे 2 तुकडे करायचे. आज पक्षी खूप असे ओरडतात. खूप पक्ष्यांचा सुंदर आवाज येतोय. 2 जण आता बाहेर बघा खेळून आलेले आहेत आणि इथे आमच्याकडे गाडी पुसायचं काम चाललंय, जे कुणाल आणि कुणालचे बाबा 2 जण करत आहेत. कुणालचे बाबा त्या साईडला आहेत, गाडीच्या त्या साईडला, त्याच्यामुळे बघा दिसत नाही आहेत पटकन. किती पक्षी आहेत ना आज. आज रोजच्यापेक्षा खूप पक्ष्यांचा आवाज येतोय. चला माझं पण भरपूर असं आवरून झालेलं आहे काम घरातलं. आणि आता इथे मी चुलीवरती भाग्या शेरू यांच्यासाठी काल ना कुणालचे बाबा भरपूर असे चिकनचे पाय असतात ना कोंबडीचे, हे घेऊन आले होते. टोपभर होते. तर अर्धे आता फ्रीजमध्ये ठेवलेत मी आणि आता अर्धे शिजवले. ते आता इथे गरम करत ठेवलं आहे जरा सूप असंच. आणि इथे त्यांचं पाणी पण तापलं, ते कालच पाठवलं आहे. तर हे बघा आता झटपट आहे ना कांदा पोहे बनवून घेतलेले आहेत. असं कुठं जायचं असेल बाहेर तर कांदा पोह्याशिवाय काही पर्याय नसतो, कारण पटकन होतं की नाही त्याच्यामुळे. बघा झालेले आहेत. आणि इथे दूध पण ठेवले गरम करत. शिकवलं कुणालनी शिकवलं. शिकून घे. त्यांना ना फोनमधलं काय समजतच नाही कुणालच्या बाबांना. काहीच नाही मेसेज नाही करतायत, काही नाही. तर कुणालला सांगितलं तर आता लोकेशनवर तरी शिकून घ्या. माहिती पडलं. कधी कन्फ्युजनमध्ये. आणि वरवड्याला मी त्याशी गेलो ते शॉर्टकटवाले रस्त्याने जायचं का मी ते नाही, पण आधी कसं केलं कुणालने सांगितलं तर समजलं का ते आधी विचारते. हा नाही बघितलं मी. हे कुणाला शिकवते बाबाला. गाडीचं दाखवायचं करावं लागेल जेवण दिलं का? जेवण नाही, नाश्ता आहे ते खा. शिकून घ्यायचं. कधी शिकणार सगळ्या गोष्टी. मला एकदा सांगितलं तुम्ही बरोबर. पण ते फोनमधनं पण शिकून घ्यायचं ते मी सांगते. कधी शिकणार कधी पण. कणकवलीच्या आधीचा लेफ्ट आहे ना, तुम्हाला माहिती आहे. हे असं असतं बघा आमच्याकडे. फोनमध्ये शिकायची इच्छाच नसते. असं नंतरला मग गडबड होते. मग ह्याला त्याला विचारावं लागत नाही. मग माहिती आहे का कोण बोलला फोनचं लोकेशन असं परफेक्ट असतं ना कुणाल. नाही मग चुकतं फोनचं लोकेशन लोकांना येतं कधी ना. भरपूर वेळा खूप वेळा केलं. रस्ते असतात ना 2-3 फाटे असले ना, काय ठिकाणी 2-3 रस्ते असतात जायचे. हा बघ हे कुठे गेले बाप रे. हे बघ आई शपथ. हे बघ घाण होऊन आलेत कालच्या सारखेच. काय ह्यांना करायचं रे बाप रे. रोज जातात, रोज चिखलात लोळून येतात दोघं पण. आणि आले का असे असतात ना. अरे देवा, ह्यांचं आता ना गरमीमध्ये असंच चालू राहणार आहे. जास्त करून भाग्याचं पाण्यात बसा थंड व्हायला. साप होतात पण तरी पण बापरे. तर कुठे गेले काय माहिती, बघायला पाहिजे. शेरू चल तू आतो तर घरात बस जा. ह्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. जायचं गाडीच्या मागं बिगं. फोन घेतला ना फोन. चला ते आता निघाले. हा हे तिकडे गेल्यावरती असे व्हिडिओ वगैरे काढा. मंदिर चांगलं असेल तर व्हिडिओ काढ असं बोलते मी. आपल्याला पण काही जायचं असेल तर जाऊ शकतो ना. चला आत्ता मी जरा एक 5 मिनटं बसणार आहे आणि तुमच्याशी बोलणार आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. मागच्या साईडला बघा किती मस्त असं वाटतंय. म्हणजे सूर्याची किरणं आता आलेली आहेत ना, त्याच्यामुळे छान वाटतं असं. इतकी घाईघाई झालेली आहे. कुणालच्या बाबांनी इतकी माझी घाईघाई करवली आज. 1 मिनिट मी जरा बसते खाली, जागा शोधते बसायला. इथे ह्या साईडला बसले मी. तिथे ना ते काल म्हणजे आपले पाय पुसणे असतात ना
ते सर्व धुवून आणि या कट्ट्यावरती सुकत घातले होते. म्हणजे मला असं वाटलं की ते ओले आहेत काय, त्याच्यामुळे मी जागा शोधत होती, पण ते सुके आहेत. पक्षी बघा काय सुंदर सुंदर पक्षी मी बघितलेत आज. मगाशी इथे काम करताना इतकं छान वाटत होतं ना मला, पण नेमकी घाईघाईमध्ये होती त्याच्यामुळे राहून गेलं. पण थोडंसं मी कॅप्चर केलेलं आहे, ते तुम्हाला मी दाखवते. म्हणजे आता ह्या व्हिडिओत जमतं का पुढच्या व्हिडिओमध्ये पण दाखवते असं. तर आता मी बघा चहा पिते अगोदर, आणि आता गॅसवरती कुकर ठेवला आहे. आता शिट्टी व्हायला सुरुवात झालेली आहे. कुणाला सांगितलं गॅस बंद करायला, झालं का. तर मी काय म्हणत होती, आता कुणाला जेव्हा दुपारी येतील जेवायला घरी, म्हणजे मला वाटतं 12-12:30मध्ये यायला पाहिजे घरी ते. तर असं त्यांचं भाडं असलं ना की त्यांची अशी घाईघाई असते नेहमीच येते. कधी कधी संध्याकाळचे पण जातात ना त्यावेळेस पण असंच असतं. पण आता कसं सकाळचं होतं ना त्याच्यामुळे थोडीशी जास्त अशी घाई झाली. हां, तर गॅसवरती ना कुकर ठेवला होता, शिट्ट्या होत होत्या भाग्याशिवर यांच्यासाठी. हे बघा दोघंजणं, एक असा पडला आहे खाली, आत्ता ते बाहेरून जाऊन आलेले आहेत. आणि हा बघा असा चिखलात लोळून आला आहे भाग्या. दोघं कधी गेले तर आम्हाला माहीतच नाही. आणि हा चहा बघा तो पण थंड झाला साप. अशी सगळी घाई गडबड थोडीशी झाली असं, पण वेळेत ते घरातून निघून गेलेले आहेत. तर आता चुलीवरती पाणी ठेवलं आहे कुणालचं तापत, आणि ह्या दोघांना आता खायला प्यायला देते आणि मग बाकी आपलं घरातलं काम करायचं आहे. म्हणजे आज किचनचं पण थोडंसं आहे, वाटप वगैरे संपलं आहे. मागे तुम्हाला मी दाखवलं होतं का काढते वेळी. आता पुन्हा तेच चक्र असतं ना, ते कसं फिरत राहतं तसंच आहे आपलं पण. संपलं का पुन्हा तेच ते 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 तसंच आहे ते. तर ते आता बघते आता करू का नंतर करू असा विचार चालला आहे डोक्यामध्ये. त्याच्यामुळे बघूया आता. आणि जेवणाचं काय करायचं ते पण अजून काय मला माहीत नाही आहे. बघूया अजून म्हणजे मी काही ठरवलं नाही आज काय करायचं काही नाही, काही नाही. कारण ह्यांच्या जाण्याचीच घाई होती. हे बघा दोघं धावले. ते बघा कुठे खायला गेले काय माहिती. दोघांनी काय बघितलं, कसले धावले बापरे. हे काय बघितलं रे, पक्षी असणार. मगाशी पण तसे धावले होते. असे धावतात ना की जशी काही जाऊन शिकारच करणार आहेत. काल संध्याकाळच्या वेळेस का संध्याकाळच्या वेळेसच वाटतं, संध्याकाळी नाही सकाळच्या वेळेसच. काय माहिती असे दोघंजण मी इकडे काम करत होते बागेमध्ये, आणि असे दोघंजण धावत गेले ह्या समोरच्या आपल्या आड्याच्या बाहेर, आणि असे सुसाट धावले. आणि दुसरं जे काही होतं ना पळ होतं त्यांच्या पुढे, ते पण काय होतं काय माहीत नाही. पण मी आवाज मात्र स्पष्ट ऐकला, एकदम मोठ्याने आवाज आला पळताना, पण दिसलं नाही काय होतं ते. ससा होता काय माहीत नाही. पण शेरूला मी बघितलं नंतर मागे धावत जाताना. भाग्या पण गेला होता, पण काय त्याने काय पकडून काय घेऊन नाही आले. ते काय होतं काय माहीत नाही. जरा पण चावू लागले ना का अजिबात थांबत नाही ते. हां, अक्षरशः सुसाट पळतात असं आहे ते. या इकडे या. त्यानंतर चिकन ना आता झालं आहे चांगलं गरम, ते चुलीवरनं उतरवून ठेवलं आहे मी. आणि कुकरला आता गरम भात लावलेलं आहे. ते आता थंड झालं ना की त्याने भात आणि चिकन देणार आहे. तर काही चहा पिते आणि मग घरातलं किचनच्या कामाला सुरुवात करते. आज बागेतलं काही म्हणजे होणार नाही आता तर नाही होणार. म्हणजे थोडंसं केलं मी मगाशी घाई गडबडीमध्ये, जे आपलं बघा रोजचं असतं ना थोडंसं केलं मी. आणि कुणाला जेव्हा आले का संध्याकाळच्या वेळेस करणार आहोत. मला ते काल म्हणत होते की आपण रानात जाऊया. काय बरं कशासाठी बोलवते, ते शेण वगैरे जमा करायचं आहे अजून. म्हणजे शेण गेले 2-3 दिवस झाले आम्ही आणलेलंच नाही आहे. ते आपली चाफ्याची झाडं बघा ती खुल्ली करून ठेवलेली आहेत त्यांनी 2-3 दिवस झाले. म्हणजे आतमध्ये वाळवी वगैरे अशा ना, म्हणजे असं ते उन्हामध्ये ना झाडं असे ओपन करून ठेवतात. म्हणजे काही किडे बिडे असले का ते उन्हाने कसे मरून जातात ना, म्हणून ते ओपन करून ठेवतात. तर शेण घालायचं आहे, म्हणजे खत पाणी करायचं चाफ्याच्या झाडांना. ते राहिलं आहे, मला वाटतं संध्याकाळच्या वेळेस करावं लागेल. बघू जे काही काम असलं ते संध्याकाळच्या वेळेस मग करून घेऊ बागेतलं. आणि लाकडांचं आपलं मस्तपैकी झालेलं आहे, काल करून घेतलेलं आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये बघा शेअर केलेलं आहे मी. जर का तुम्ही नसेल व्हिडिओ बघितला तर बघा. जसं जमेल ना त्या पद्धतीने ना आम्ही आमची कामं ना जी आहेत ना ती करतो. आम्हाला अजून जमत नाही, पण हळूहळू जसं जमेल तसं करायचं असं. चला चहा थंड झाला पुन्हा तो असंच पिऊन घेते आणि मी जाते सगळं आवरून घेते आता घरातलं. तर सगळं काम होता 11:30 वाजले. आणि आता दुपारच्या जेवणाची तयारी, म्हणजे अर्ध करून झालेलं आहे, अर्ध जेवण की नाही माझं बाकी आहे ते आता करून घेते मी. कुणाच्या बाबांचा फोन आलेला मग असे, म्हणजे ज्या ठिकाणी ते गेलेले आहेत ते ठिकाण म्हणतात की खूप छान आहे, खूप सुंदर आहे, म्हणजे खूप आवडलं त्यांना. म्हणजे असं जेव्हा ते जातात ना बाहेर भाडं वगैरे घेऊन वगैरे, आणि आल्यानंतर मग ना सगळं मला सांगत बसतात की तिकडे असं होतं तसं होतं. म्हणजे त्याला खूप असं आवडतं.
आणि मग आपण कधी जायचं फिरायला असं सगळं त्यांचं असतं. खूप सुंदर आहे, आपण पण जाऊया. आता मग अशी खूप असे बोलत होते फोनवर की नाही तू पण यायला पाहिजे होतं. म्हणजे ज्यांचं भाडं घेऊन गेलेत ना कुणालचे बाबा ते आपले सबस्क्रायबर आहेत आणि मला वाटतं त्यांची नात का मुलगी असं काहीतरी आहे, मला पण बघा नक्की माहिती नाही आहे. तर त्यांनी मला सांगितलं होतं फोनवरती, म्हणजे त्यांनी मेसेज केला होता की काकू तुम्ही पण या म्हणून काकांबरोबर. पण मला ते कसं योग्य नाही वाटलं, कारण नको वाटलं असं कारण ते आपली बघा गाडी घेऊन गेलेले आहेत आणि आपण कुठे त्यांना मध्ये परत डिस्टर्ब करायला जाणार. त्याच्यामुळे मी म्हणजे कुणाच्या बाबाला मी नाही म्हणत की नको, बरं नाही वाटत ते, त्यांना त्यांच्या परीने फिरू दे असं. आणि त्याच्यामुळेच मी नाही गेलेले. तुम्ही जर का व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही समजून घ्या, नाही तर असं म्हणजे बरं नाही वाटत नाही असं, त्याच्यामुळेच मी नाही गेले असं. तर आता किती वाजता येतात काय माहीत नाही. आता मी दुपारचं जेवण करून घेते आणि थोडंसं जरा माझं दुसरं पण काम आहे. कामं काही संपत नाही, भरपूर असतात. ते पण आता किचनमधलं आहे थोडंसं, ते आता आटपून घेते. आणि घरातलं बघा क्लिनिंग करून झाल्यानंतर आता मी ते हे तूप आहे ना ते म्हणजे काढायचं आहे. लोणी काढून घेतलं पटकन आणि ताक बघा इथे आता असं ठेवलेलं आहे. लोणी धुवावं लागतं ना, ते इतकं बघा ताक निघालं आहे आणि छान आहे ताक. त्यात आपण म्हणजे आता गरमीमध्ये प्यायला आपल्याला उपयोगी झालं असं. आता हे एक 5 मिनटं जातील. 5 मिनटामध्ये आपलं हे जे तूप आहे ना तयार होऊन जाईल. हे असं एक्स्ट्राचं काम बघा असतं घरामध्ये. तर कुणालच्या बाबांनी छान अशा क्लिप किने काढून आणलेल्या आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी ते गेले होते ना फिरायला, मंदिरात गेले होते आणि इतकं सुंदर मंदिर आहे ते, त्याच्यामुळे मला पण राहावलं नाही आणि मला असं वाटलं की नाही ज्या काही क्लिप आहेत त्या तुमच्याशी पण शेअर करायला पाहिजे, तुम्हाला पण बघा नक्की आवडेल. तर मालवणमधील हे मंदिर आहे श्री स्वयंभू रामेश्वर मंदिर, कांदलगाव येथील. तर मला वाटतं ह्यांचं की नाही ते कुलदैवत आहे. देवाच्या पाया पडायलाच दोघंजण आले होते, म्हणजे नवीनच जोडपं आहे ते. आणि नशिबाने त्यांना आज ही पूजा बघायला मिळाली आहे. आणि अशी जी पूजा असते होम हवन, म्हणजे उत्सव होता आज मंदिरात, त्यांना माहीत नव्हतं. फक्त देवाच्या पाया पडायचं म्हणून हे नवीन जोडपं मुंबईवरनं आलं होतं आणि आज नशिबाने त्यांना होम हवन देवीचं दर्शन बघा छान प्रकारे झालेलं आहे. माझ्यातर्फे त्या दोघांना पण भरभरून आशीर्वाद आहे. त्यांचा संसार जो आहे तो आनंदाने आणि बोलतात ना उल्हासाने अगदी फुलून जाऊ दे. तर हे बघा हे ते नवीन जोडपं आहे जे आले होते हे मुंबईवरनं आणि खूप छान आहे बघा, सुंदर आहे दिसायला वगैरे. तर कुणालचे बाबा बघा आज गेले होते ना बाहेर भाडं घेऊन. ते आपले सबस्क्रायबर आहेत आणि त्यांचे नातेवाईक आहेत ना, त्यांना ते घेऊन गेले होते आणि ते मुंबईवरनं म्हणजे आता गावी आले होते. तर त्यांनी आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी मुंबईवरनं आपल्यासाठी त्यांच्याजवळ असं म्हणजे गिफ्ट पाठवलं छोटंसं असं. तर ते तुम्हाला मी दाखवते. आणि खूप म्हणजे प्रेमाने असं त्यांनी पाठवलेलं आहे. म्हणजे त्या ताई आहेत ना त्या सांगत होत्या कुणालच्या बाबांना की खूप आपुलकीने आणि मायेने त्यांनी पाठवलेलं आहे आणि मला पण आवडलं त्यांचं गिफ्ट. तर ही बघा ही छानशी अशी छोटीशी अशी पिशवी एक आहे, बॅगसारखं आहे कॉटनचे, छान आहे बघा. आणि हे त्यांनी काय हाताने स्वतः तयार केलंय काय, म्हणजे आजी आहेत त्या, जरा वयस्कर आजी आहेत त्या. आणि त्यांचा नंबर आहे ना मी आता कुणालच्या बाबांना सांगणार आहे की नंबर घेऊन मी त्यांच्याशी बोलीन फोनवरती. आता मगापासून जरा कामामध्ये होते म्हणून राहून गेलं, पण आता मी फोन करणार आहे आणि त्यांच्याशी बोलणार आहे. त्या जर का व्हिडिओ बघत असतील तर म्हणजे कमेंट करा किंवा मला फोन करा, मग तुम्ही तुमच्या नंबर आला असेल तर असं. तर बघा छान अशी पिशवी म्हणजे बॅग आहे, मला आवडली, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय तर इतक्या आपुलकीने आणि प्रेमाने त्यांनी पाठवली, हे सगळ्यात महत्त्व आहे त्याचं. आणि ही अगरबत्ती आहे, मला वाटतं त्या घरामध्ये अगरबत्ती तयार करतात. तर हे अजून फोडलं नाही आहे मी, अगरबत्तीचं पॅकेट आहे ते. आणि त्यांचे जे दुसरे नातेवाईक आहेत जे इथे बुरंबावड्यात राहतात त्यांनी ना हे लोणच्याचं पॅकेट एक पाठवले आणि घरी मला वाटतं हे त्यांनी तयार केलं आहे असं. आणि एक मिठाईचं पॅकेट आहे ते त्यांनी पाठवलेलं आहे. तर तुमच्या या गिफ्टबद्दल अगदी मनापासून तुमचे आभार मानते. म्हणजे खूप छान वाटलं. जास्त करून ही जी बॅग तुम्ही पाठवली ना ही पिशवी मला म्हणजे खूप आवडली, छान आहे, छोटीशी मस्त बघा. तर चला आता काही सगळं आवरून ठेवते आणि आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.